मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण अत्यंत महत्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या आपल्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. मित्रांनो, बातमी आहे 28 फेब्रुवारीची मोठी बातमी, मोठी धक्कादायक बातमी. शासनाची केली दिशाभूल, आले नवीन अपडेट समोर. या संदर्भात जाणून घेऊया सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, आजची महत्वपूर्ण बातमी आहे मोठी धक्कादायक बातमीच्या संदर्भात आले नवीन अपडेट समोर. शासनाची केली मोठी दिशाभूल. चला तर धक्कादायक बातमीच्या संदर्भात शासनाची कशा प्रकारे दिशाभूल केली, कोणी दिशाभूल केली, या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता अवश्य पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मोठी धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. मित्रांनो, आजवर कधीही शाळेत शिकवण्यासाठी न गेलेल्या महिलेला कागदपत्री शिक्षक दाखवण्यात आले. तसेच तिचा शालार्थ ID देखील बनवण्यात आला. शालार्थ ID प्रकरणातील तपासात हा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या संदर्भात आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या ची संख्या 27 इतकी झाली आहे. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ऑनलाईन शालार्थ ID प्रकरणाचा गैरवापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर कॅफे पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास राज्य पातळीवरील विशेष तपास पथकाकडून सुरू झाला. तपासात दरम्यान कान्होला 12 येथील चित्रलेखा देवी भोसले उच्च माध्यमिक शाळा येथे कागदपत्री सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या श्वेता नरेश नगराळे वय 40 यांचे नाव आहे आणि यांचा हा शालार्थ ID काढण्यात आला बोगस. नगराळे कधीच शाळेत जाऊन शिकवले नाही. मात्र मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षण अधिकारी, उपसंचालक व वेतन अधीक्षक सोबत संगनमत करून नगराळेचे शालार्थ ID तयार करण्यात आले. त्यानंतर वेतन सुरू करण्यात आले. सप्टेंबर 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीत नगराळेला वेतनापोटी 5.65 लाख रुपये देण्यात आले. हा गैरप्रकार समोर आल्यावर नगराळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान इतके दिवस अगदी शिक्षिका शाळेत न जाता व शाळा व्यवस्थापनाकडून काहीच कारवाई होत नाही. ही बाब देखील अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. अटक झालेल्याची संख्या सध्या 27 झाली आहे. शालार्थ ID घोटाळ्यातील अटकेतील आरोपीची संख्या आता 27 इतकी झाली. यात 3 शिक्षण उपसंचालक, 4 शिक्षण अधिकारी, 1 वेतन पथक अधीक्षक, 4 मुख्याध्यापक, 2 शाळा संचालक, 4 सहाय्यक शिक्षक, 9 लिपिकाचा समावेश आहे.
सरकार म्हणते भ्रष्टाचार नाही, सरकारचे अधिकारीच झाले भ्रष्टाचारी. खरंच भारताचा भ्रष्टाचार थांबणार आहे काय? कधी आणि कोण थांबवणार हा भ्रष्टाचार? येथे चालते आहेत पैसा फेको तमाशा देखो अशी परिस्थिती शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी बातमी आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.